मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची 15 ते 20 मिनिट चर्चा. नाराजीची चर्चा सुरू असतानाच अमृता फडणवीसांच्या कार्यक्रमात शिंदे आणि फडणवीसांच्या दिलखुलास गप्पा. शिंदे आणि माझ्यात दुरावा नाही, दुराव्याच्या बातम्या हा वेड्यांचा बाजार. शिंदेंच्या नाराजीच्या बातम्यांवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. न बोलण्यासारखं काही घडलं नसल्याचंही स्पष्टीकरण. अहंकार कुणाला आहे हे सर्वांना माहिती. फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम सुरू. घरात बसून लोकांचे प्रश्न सोडवता येत नाही. उपमुख्यमंत्री शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा. 2047 पर्यंत केंद्र आणि राज्यात काँग्रेसची सत्ता येणारच नाही. वाशिममध्ये बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. फडणवीस सरकार 1 कोटी मतांनी जिंकून येणार. बावनकुळेंकडून विश्वास व्यक्त. 29 तारखेनंतर तुम्हाला चिंतित करू, तुमचे दिवस भरलेत. वडेट्टीवार यांचं बावनकुळेंना प्रत्युत्तर. दरम्यान काँग्रेस किंचित उरल्याची टीका बावनकुळेंनी केली होती. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांना धमकी. स्वतःला काँग्रेस कार्यकर्ता म्हणवणाऱ्या अमानत खान नावाच्या व्यक्तीकडून फेसबुकवरून धमकी. काँग्रेसच्या असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर भाजप युवा मोर्चाचं आंदोलन. मंत्री लोढांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा भाजपकडून निषेध. आंदोलक मालवणी पोलिसांच्या ताब्यात. भाजपच्या आक्रमक आंदोलकांनी मालवणी परिसरातील दुकानं जबरदस्तीनं बंद केली. बॅनर फाडत जोरदार निषेध. असलम शेख यांना अटक करण्याची मागणी. हिंदुत्वाचा फुगा फुटल्यानंतर भाजपकडून आता मराठी अमराठी वाद सुरू. मुंबईत भाजपचं घाणेरडे डाव चालणार नाहीत. आदित्य ठाकरेंची टीका. कोर्टाच्या सुनावणीमुळे जिल्हा परिषद निवडणुका पुढे जाण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी. गाफील राहिलात तर मुंबई महापालिकेची निवडणूक शेवटची ठरेल. मनसेच्या कोकण महोत्सवात राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य. रात्र वैऱ्याची म्हणत मतदार याद्यांवर लक्ष ठेवण्याचेही निर्देश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून निवडणुकीच्या प्रचारासाठी दौऱ्यांचा धडाका. नाशिक, नंदुरबारसह जळगावात फडणवीसांच्या प्रचार सभा होणार. शहादाच्या जनता चौकात फडणवीसांच्या प्रचार सभेची जोरदार तयारी. निवडणूक प्रचारात भाषणादरम्यान काही वेळा असं बोललं जातं, माझ्या सहकाऱ्यांचा भेदभावाचा उद्देश नाही. अजित पवारांच्या निधीच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. आमदार संतोष बांगर यांच्या वक्तव्यावर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची फेसबुक पोस्ट करत प्रतिक्रिया. आम्ही जर गणित जुळवलं तर आमदार संतोष बांगर एका दिवसात जेलमध्ये दिसतील. पोस्टमधून इशारा. फलटण नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत शुभारंभ. प्रशासकीय दहशत मोडून काढणार म्हणत पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा इशारा. बुलढाण्यात आजी माजी आमदारांमध्ये जुंपली. शहरातील गुंडाराज संपवायचे. विजयराज शिंदे यांचा संजय गायकवाडांवर हल्लाबोल. तर 15 वर्ष तुम्ही मुंबईतील डान्स बारमध्ये अय्याशी केली. गायकवाडांचा विजयराज शिंदेंवर पलटवार. छत्रपती संभाजीनगरमधील शिंदे सेनेच्या माजी नगरसेविका शिल्पा वाडकर यांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश. शिल्पा वाडकर यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे शिवसेनेच्या सदस्यपदाचा दिला होता राजीनामा. खा कुणाचंही मटण पण दाबा कमळाचं बटण. लोणावळ्यातील प्रचार सभेत भाजप नेत्या चित्रा वाघ यांचं वक्तव्य. निवडणुकीपूर्वी भाजपनं माझं कंबरडं मोडलं हे मला माहीत होतं. पराभवानंतरही भाजपवर आरोप केला नाही. शहाजी बापू पाटील यांची प्रतिक्रिया. विधानसभेला पाडण्यासाठीच भाजपनं शेकापला मदत केल्याचाही आरोप. शहाजी बापू विमानात गेल्यानं करेक्ट कार्यक्रम. मी विमानातून उडी टाकली म्हणून वाचलो. सांगोल्यातील प्रचार सभेत उत्तम जानकर यांची फटकेबाजी. पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीची आत्महत्या. आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी पती अनंत गर्जे, नणंद आणि दीर अजय गर्जेवर गुन्हा दाखल. पोलिसांनी योग्य तपास करून कारवाई करावी. तपासात कोणतीही कसूर नको. प्रेसनोट काढत पंकजा मुंडेंची भूमिका. गौरी गर्जेंच्या आत्महत्येसंदर्भात प्राथमिक माहिती मिळाली. या संदर्भात सविस्तर माहिती आली की बोलणार. पोलिसांनी पूर्ण ब्रीफिंग केल्यानंतरच या संदर्भात माहिती देणार. मुख्यमंत्री फडणवीसांची या प्रकरणावर प्रतिक्रिया. गौरी गर्जेंचा मृतदेह नायर रुग्णालयानं कुटुंबियांना दिला. पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार. तर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
पत्नीचा मृतदेह रुग्णालयात ठेवून मंत्री पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जे फरार, मृत गौरी पालवेंच्या मामांचा आरोप, पत्नीनं आत्महत्या केली तर पीए फरार कशामुळे, शंका कुशंकांना वाव. घटना घडली तेव्हा घरी नव्हतो, अनंत गर्जेंचं स्पष्टीकरण. घरी पोहोचलो तेव्हा दरवाजे आतून बंद होते. गौरीला गळफास घेतलेल्या अवस्थेतून उतरवून रुग्णालयात नेलं, अनंत गर्जेंचं स्पष्टीकरण. अनंत गर्जे जिथून फ्लॅटमध्ये गेले तिथली दृश्य समोर. 29व्या मजल्यावरील रेफ्युजी एरियातून घरात शिरलो, गर्जेंचा दावा. आत्महत्या नसून हत्या, अनंत गर्जेंवर गौरीच्या कुटुंबाचे आरोप. गेल्या काही महिन्यांपासून गौरी आणि अनंत यांच्यात सुरू होते वाद, गौरीच्या कुटुंबाचा आरोप. महाराष्ट्रात डोकं सुन्न करणाऱ्या घटना घडतायत. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी, अंजली दमानिया यांची मागणी. गाफील राहिलात तर मुंबई महापालिकेची निवडणूक शेवटची ठरेल. मनसेच्या कोकण महोत्सवात राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य. रात्र वैऱ्याची म्हणत मतदार याद्यांवर लक्ष ठेवण्याचेही निर्देश. कल्याणमध्ये शहाड उड्डाणपुलाच्या नूतनीकरणावरून भाजप आणि शिंदेच्या सेनेत श्रेयवाद. भाजप आमदार कुमार ऐलानी यांच्या हस्ते होणार होतं उद्घाटन, त्याआधी शिंदेच्या शिवसेनेकडून पुलाचं उद्घाटन. पंडित देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून भाजपच्या बाळाराजे पाटील यांची जुनी फाईल बाहेर काढण्याचा इशारा. अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रचाराचा शुभारंभ. रोहित पवार, निलेश लंके आणि ठाकरेंच्या सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ वाढवला. जामखेड तालुक्यापुरती काँग्रेस भाजपची बी टीम आहे. रोहित पवार यांचा आरोप, काही लोक मतं खाण्यासाठी उभे आहेत, पैसे घेऊन उमेदवारी केल्याचाही रोहित पवार यांचा दावा. नंदुरबारमधील शहादा आणि तळोदा पालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार. आमदार राजेश पाडवी यांच्याकडून विश्वास व्यक्त. नंदुरबारमध्ये शिंदेच्या सेनेसोबत कधीही युती होणार नाही. शिंदेच्या सेनेचे नेते भाजप उमेदवारांना धमकावत आहेत. भाजप प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांचा आरोप. साधना महाजनांना तिकीट दिलं ही पण घराणेशाही. एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर निशाणा. शिंदेच्या सेनेचे शिवडीतील सहसमन्वयक किशोर कोळी यांचा राजीनामा. शिंदेच्या सेनेला रामराम करत किशोर कोळी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. देशाचे नवे सरन्यायाधीश जस्टिस सूर्यकांत यांचा आज शपथविधी. ब्राझील, भूतान, केनिया, मलेशिया, मॉरिशस, नेपाळ आणि श्रीलंकेचे मुख्य न्यायाधीश राहणार उपस्थित. जागतिक बाजारात भारताचा रुपया नीचांकी पातळीवर. रोहित पवारांची प्रतिक्रिया. जागतिक बाजारात $1 किंमत तब्बल ₹89.61. रोहित पवार यांची माहिती. साधूंसाठी जागा करण्याचं काम आम्ही करत आहोत. तपोवनातील वृक्षतोडीच्या प्रश्नावर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. कुंभमेळ्यासाठी अजून 1.5 वर्ष, तोपर्यंत सगळी कामं होतील, महाजनांचं वक्तव्य. पुणे पोलिसांच्या पथकाकडून मध्य प्रदेशात 50 ठिकाणी सर्च ऑपरेशन. 7 आरोपींना अटक. अनेक पिस्तुलं जप्त. शरद मोहोळ, वनराज आंदेकर यांच्या हत्येसाठी पिस्तुलं उमरती गावातून आणण्यात आली होती. बदलापुरात भाजप आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा. निवडणुकीच्या प्रचारावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी. बहुजन मुक्तीच्या कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन. मीरा रोडमध्ये वाढदिवसानिमित्तानं ऑनलाईन मागवलेल्या शीतपेयांचा बॉक्स मुदतबाह्य. शीतपेय प्यायल्यानं काही मुलांची तब्येत बिघडली. त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी डिलिव्हरी कंपनीच्या गोडाऊनला टाळं ठोकलं. कोल्हापुरातील चुटकीवाल्या बाबाला अखेर ठाण्यातून अटक. करवीर पोलिसांची कारवाई. भाविकांना लुबाडणारा सनी भोसले जेरबंद.